नमस्कार मित्रांनो, मी संदीप. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन पाठात. चला तर बघूया आजचा पाठ. तर मित्रांनो, आजचा आपला पाठ आहे डोंगर दादा. लेखक आहेत श.त्रम पाटील. आज आपण बालभारती मराठी पुस्तकातील जुन्या आठवणी ताज्या करणार आहोत. पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो. कृपया चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर पाठाला सुरुवात करूया. डोंगर दादा फारच दुःखी होता. एकटेपणामुळे कष्टी होता. तो सारखा विचार करायचा, काय करावे. आपल्याला कुणाची सोबत नाही, संगत नाही, कोणी नाही बोलायला, कोणी नाही हसायला, कोणी नाही खेळायला. एकदा एक नवलाची गोष्ट घडली. एक छोटेसे रोपटे डोंगर दादाच्या कुशीतून हळूच वर आले. डोंगर दादापाशी उभे राहिले. टकमक टकमक पाहायला लागले. डोंगर दादाला जरा घाबरलेच, पण धीर करून डोंगर दादाला त्याने विचारले, डोंगर दादा, राहू का मी इथं? मला देशील का तू आसरा? डोंगर दादा खूप आनंद झाला. तो म्हणाला, वा वा, राहा की खुशाल, तुझं इथं स्वागतच आहे. रोपटे डोंगर दादाच्या मांडीवर जाऊन बसले. डोंगर दादाने त्याला खाऊ पिऊ घातले. रोपट्याचे मोठे झाड झाले. मग दुसरी रोपटे आली, तीही डोंगर दादाने वाढवली. डोंगर दादाकडे आता खूप झाडे झाली. काही दिवसांनी टिटुकल्या वेली आल्या. झाडांच्या भोवताली जमल्या. हातात हात धरून फेर धरू लागल्या. मग काही बुटकी झुडपे आली. माना डोलावत उभी राहिली. त्यांच्यासोबत होते इवले इवले गवत. फारच होते लाजत. ते हळूच बिलगले डोंगर दादाला. गवताचा मऊ स्पर्श झाला. डोंगर दादाला गुदगुल्या झाल्या. काही दिवसांनी डोंगर दादा झाडाझुडपांनी भरला. गवत वेलींनी सजला. रंगीबेरंगी फुलांनी नटला. खूपच शोभून दिसू लागला. डोंगर दादाचे जंगल दाट झाले. मग काय विचारता त्याचा थाट. मग काय मित्रांनो, डोंगर दादाचे जंगल सिंहाच्या दृष्टीस पडले. तो डोंगर दादाकडे आला. आयाळ झुलवू लागला. डोंगर दादाच्या कुशीत होती झाडे झुडपे गाढ झोपलेली. सिंहाने गर्जना केली तेव्हा झाडे झुडपे वेली फुले थरथरली, खडबडून जागी झाली. डोंगर दादाने सिंहाकडे पाहिले. त्याला विचारले, काय झालं रे बाबा? एवढ्या मोठ्याने असा का ओरडतोस? सिंह म्हणाला, डोंगर दादा, क्षमा करा. पाहिलं तुमचं रान आणि हरपलं माझं भान, म्हणून केली मी गर्जना. इथं दाट झाडी आहे, हवा कशी थंड आहे. राहू का मी इथं? डोंगर दादा म्हणाला, हो हो, अगदी आनंदानं. ही पहा ऐसपैस गुहा, यात तू कुशल राहा. सिंह खुश झाला. तो गुहेत राहायला लागला. जंगलात रुबाबात फिरायला लागला. डोंगर दादाचे जंगल पाहून अनेक पशु यायला लागले. डुलत डुलत आली वाघोबाची स्वारी. सोंड हलवत आला हत्ती. मान वळवत जिराफ आला. शेपूट उभारत कोल्हा आला. डोळे मिचकावत अस्वल आले. पळत पळत लांडगे आले. सुंदर सुंदर हरणं आली. तुरू तुरू धावायला लागली. गुजीरवाणे ससे आले. टुनटुन उड्या मारायला लागले. वाकुल्यात दाखवत माकडे आली. फांद्यांवर झोके घेऊ लागली. डोंगर दादाने सगळ्यांना आसरा दिला. सगळ्या प्राण्यांचा गलबला सुरू झाला. डोंगर दादाला आनंद झाला. डोंगर दादाने सगळ्या प्राण्यांना बजावले, भांडण तंटा करू नका, दंगा मस्ती करू नका. हिरव्यागार जंगलात सगळे राहा आनंदात. हळूहळू जंगलातील झाडे फळा फुलांनी बहरली. त्यांचा घमघमाट सगळीकडे पसरला. दूरदूरच्या पक्ष्यांपर्यंत पोचला. सारे पक्षी वेगाने आले. गिरट्या घालायला लागले. घरटी बांधून आनंदाने राहू लागले. पक्ष्यांची झुंबड उडाली. त्यांची किलबिल सुरू झाली. पशु पक्ष्यांना कळून आले, झाडे आपल्या उपयोगी पडतात. गोड फळे खायला देतात. गार गार वाऱ्यात राहायला देतात. त्यांनी झाडांची फळे खाल्ली. त्यांच्या बिया दुसरीकडे नेल्या. तिकडच्या मातीत त्या रुजल्या. आणखी झाडे तयार झाली. आनंदाने डोलू लागली. डोंगर दादाचा एकटेपणा संपला. तो अगदी आनंदून गेला. मग काय झाले? डोंगर दादा जवळ ढग आले. डोंगर दादाने त्यांना जवळ घेतले. अंगा खांद्यावर अंजारले, गोंजारले, खेळवले. ढगांना खूप आनंद झाला. त्यांच्यातून पाऊस पडायला लागला.
ढग गडगडले आनंदाने, झाडे भिजली पावसाने, पाऊस पडला धो धो धो, जंगल हसले खो खो खो, डोंगर दादा गाऊ लागला, जंगलाने मग ताल धरला, या पक्ष्यांनो या सगळे, खुशाल खा या गोड फळे, मधुर मध हा फुलातला, तुमच्यासाठी साठवला, पाऊस भरपूर पडायला, जंगल हवे राखायला. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा पाठ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाठ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो. कृपया चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणणार आहोत. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले खूप खूप धन्यवाद.